पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे. ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे. त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात. त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांची. याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या. मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो. पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत तर कधी गेलो नव्हतो. म्हणजे आजच्या सभेला सुद्धा तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय किंवा तुम्ही जाणार आहात का? आता इथं 2 प्रश्न आहेत. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकतर मला तर अजून कुणी काय सांगितलं नाही आहे किंवा काय आहे मला काही माहीत नाही. साहेब, आज जी सभा होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची, त्या सभेचं निमंत्रण हे आमदार महेश शिंदेंना नाही, त्यामुळे ते त्या सभेला येणार नाही. याआधी सुद्धा तुमच्याकडून त्यांना अनेक सभांना डावललं गेलं असं त्यांचं सांगणं. नाही, आता बघा, काल या बाबतीत मी गांधी मैदानावरती पाहणी करायला जेव्हा गेलो होतो तेव्हा आपल्या सगळ्या माध्यम प्रतिनिधींच्या बरोबर या विषयावर मी बोललेलो आहे. शिवसेना हा पक्ष शिस्तीनं चालणारा पक्ष, शिस्तबद्धपणे चालणारा पक्ष आहे. पक्षामध्ये कुठल्याही नेत्याला, उपनेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, माजी आमदारांना, माजी खासदारांना, माजी मंत्र्यांना जेव्हा पक्षाचे मुख्य नेते आपल्या जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा निमंत्रण देण्याची पद्धत नाही. एकदा पक्षाचा कार्यक्रम ठरला की सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. ही पक्षाची आत्तापर्यंतची काम करण्याची पद्धत आहे. तरीसुद्धा जेव्हा काल हे आपल्या माध्यमांच्याकडनं मला कळालं की काही बॅनरवर महेश शिंदे साहेबांचे फोटो नाहीत, पण मी खात्री केल्यानंतर काही बॅनरवर आहेत पण काही बॅनरवर नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा मी आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांना सांगितलं की तुम्ही स्वतः आमदार महेश शिंदे साहेबांशी बोला. त्यांचा संपर्क नाही झाला तर त्यांच्या कार्यालयाशी बोला आणि आमदार महेश शिंदे साहेबांना कार्यक्रमाची कल्पना द्या. त्यामुळं आता त्यांना तर कल्पना आहे, सभा आहे त्याची, ते येतील असं आम्हाला वाटतंय. पण ते जर तुम्हाला म्हटले असतील येणार नाही तर हा मग त्यांचा शेवटी विषय. आता ही भूमिका त्यांनी घ्यायची आहे. आणि याच्या अगोदर तुम्ही म्हणाल ते जर म्हणले असतील मला डावलले, तर कितीतरी बैठका अशा आहेत की बैठक सुरू करण्यापूर्वी मी नेहमी पदाधिकाऱ्यांना विचारलं की आमदार महेश शिंदे साहेब येणार आहेत का. माझ्या कार्यालयाला विचारलं, बाबा निरोप दिलेला आहे का. तर प्रत्येक वेळी त्यांना किंवा त्यांच्या कार्यालयाकडं पक्षाच्या बैठकांचे, पक्षाच्या कार्यक्रमांचे निरोप त्यांना दिलेले आहेत. ते दिले नाहीत असं म्हणत असतील तर ठीक आहे, आता ते म्हणतील तर रुजवातसुद्धा आम्ही करू. पण रुजवात करण्यासारखी ही गोष्ट नाही. पण मी नेहमी म्हणतो तसं पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे. पक्षाचे काही नियम असतात, पक्षाची काही कार्यप्रणाली असते, काही कार्यपद्धती असते, ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे.